आज डागेश बाई एकटे दिसाल काही शे काय माहित. आज ग्राउंडवर मोकर गर्दी दिसाल ती तेवढ्या तो आपला हनमा दिसला. हनमा आज आपल्याला सोडून पळालता हो. आज लॉंग मारून आल्यानंतर हनमा भाऊ आणि दसू म्हणली तर आज ब्लॉक करायला लागते. तुमचं काय लय भारी वाटलं फिलिंग भावाने वजनात डझनच चर्ची घातलेली आज. लॉंग मारून सगळ्यांची जिरलेली. गणपाला म्हटलं भाऊ तुला कसं वाटते. मस्त वाटते, भारी वाटते, मस्त वाटते, मस्त वाटते. तर आज मित्रांनो आज आपल्या गल्लीत होती यात्रा, त्यामुळे आज मोकार इशे झालता. सुट्टी नाही वाजवालतीत. मग काय जायला लागते म्हणलं. श्रीशाला घेऊन आलो. भावानं मोकारच इशे गेलता. पंजावर उभारूनच वाजवालता. म्हणलं आता ताशा फोडून टाकते म्हणलं. कसा आहे हा मोकार इशे हो. काय म्हणलं आता जरा पोटाच बघूया म्हणलं. लाडू शिरा आंबेल दाबून हाणलं राव आज. आज आप्पीचा रिझल्ट होता. आप्पीला म्हणलं आज लवकर घेऊन ये म्हणलं. काय काय मोकार इशे केल्यास बघूया जरा म्हणलं. आपल्या आप्पीचा रिझल्ट आहे. वडावाड 5 झाल्या पोरगी 10वीला जाणार. छोटा डाऊनला ज्यूस प्यायचा होता. छोटा डाऊनलाच घेऊन गेलतो. मग काय घरला आणला ज्यूस. आज सुट्टी देते वय वाडा की वाडा. बाहेर जायचं म्हटलं की आमच्या छोट्या डाऊनला घेऊन जायला लागते, नाहीतर लय मोकार इशे होते. मग काय मम्मीला घेऊन निघालो गावात. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा. शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.